चौथा प्रश्न आहे, मनीषा आणि सविता यांच्या आजच्या वयांची बेरीज 31 वर्ष आहे. मनीषा आणि सविता यांच्या आजच्या वयांची बेरीज 31 वर्ष आहे. 3 वर्षांपूर्वी मनीषाचे वय सविताच्या त्यावेळच्या वयाच्या चौपट होते, तर त्या दोघांची आजची वये काढा. समजा आपण मनीषाचे आजचे वय x वर्षे मानू आणि सविताचे आजचे वय y वर्षे मानू. मनीषाचे आजचे वय x वर्षे आणि सविताचे आजचे आजचे वय y वर्षे मानू. मग पहिल्या अटीनुसार काय म्हणतात, त्यांच्या आजच्या वयांची बेरीज 31 वर्षे, x + y 31, म्हणून पहिल्या अटीनुसार आजच्या वयांची बेरीज 31 वर्षे. आजची वय x आणि y वर्षे आहेत, म्हणून यांची बेरीज 31 वर्षे. x + y = 31. समीकरण 1. नंतर दुसरं अट सांगते की 3 वर्षांपूर्वी मनीषाचे वय. आता मनीषाचं आजचे वय x वर्ष आहे, मग 3 वर्षांपूर्वी किती राहील, या x वर्षामधून 3 वजा करायचं, कारण 3 वर्षांपूर्वी 3 लहान असते, म्हणून मनीषाचे 3 वर्षांपूर्वीचे वय 3 वर्षांपूर्वीचे वय किती होते, x - 3. आणि त्याच प्रकारे सविताचे 3 वर्षांपूर्वीचे वय y - 3. सविताचे 3 वर्षांपूर्वीचे वय किती राहील, y - 3 वर्ष. ओके. तर 3 वर्षांपूर्वी मनीषाचे वय सविताच्या त्यावेळच्या वयाच्या चौपट होते. मग 3 वर्षांपूर्वीचं मनीषाचं वय x - 3 हे किती होतं, सविताचं त्यावेळचं वय किती, y - 3, याच्या किती पट होतं, चौपट. म्हणजेच चौपट म्हणजे गुणिले 4. अशा प्रकारे हे x - 3 हे 4ने गुणाकार करा, 4 × y 4y, 4 गुणिले हे -3, 4 × 3 = 12, -12. yचं पद इकडे घ्या, xला x, हे +4y इकडे आल्यावर -4y, हे -12 आणि हे -3 इकडे आल्यावर +3. अशा प्रकारे x - 4y = -12 + 3. मग इथे वजाबाकी होईल, 12मधून 3 गेल्यावर 9 आणि मोठ्याचं चिन्ह -9. आता ही आपल्याला x आणि y मध्ये मिळालेलं दुसरं समीकरण आहे. तर पहा समीकरण 1 आणि समीकरण 2. इथे x समान आहे, म्हणून समीकरण 1 आणि 2ची वजाबाकी करू शकतो. xचं पद कट होते, म्हणून समीकरण 1 आणि 2ची वजाबाकी करू. समीकरण 1 व 2ची वजाबाकी करू. समीकरण 1 आहे x + y = 31, x + y = 31. आणि समीकरण 2 आहे x - 4y = -9. मग आपण वजाबाकी करत आहोत. आपल्याला माहीत आहे वजाबाकी जेव्हा करतो तेव्हा खालच्यांचे आपण चिन्ह बदलतो. +x आहे -x, -4yचं +4y होईल आणि हे -9चं +9 होईल. आता हे +x आणि -x हे विरुद्ध संख्या आहेत, कटतील, यांचं 0 होईल
हे प्लस वाय म्हणजेच प्लस 1y प्लस 4y मिळून प्लस 5y होईल, बरोबर. हे 31 आणि प्लस 9 म्हणजेच 31 आणि 9 40. म्हणून हे 5 इकडं भागाकारात येईल. 40 भागिले 5, 5 1 5, 5 40. 8/1 म्हणजेच y बरोबर 8. yची किंमत मिळालेली आहे. आता आपल्याला ही yची किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवून xची किंमत काढू शकतो. y बरोबर 8 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 आहे x + y बरोबर 31. x + y बरोबर 31. आता yची किंमत ठेवा 8. x + 8 बरोबर 31. हे प्लस 8 इकडं जातो. 31 प्लस 8 इकडं आल्यावर -8. x बरोबर 31 - 8 म्हणजेच 31 मधून 8 गेल्यावर 23 राहतील. आता x आणि y म्हणजेच काय? x म्हणजे मनीषाचे वय आणि y म्हणजे सविताचे वय. म्हणून मनीषाचे आजचे वय आहेत. ओके, मनीषाचे आजचे वय x वर्षे म्हणजेच 23 वर्षे आणि सविताचे आजचे वय y वर्षे म्हणजेच 8 वर्षे आहेत. आणि आपल्याला विचारलेले की तर त्या दोघींची आजची वय काढा. तर त्या दोघींची आजची वय आहेत 23 वर्ष आणि सविताचं 8 वर्ष. अशा प्रकारे चौथ्याचं उत्तर झालेलं आहे.